माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचं एक पथक तयार करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हवालदार सूर्यकांत साळुंखे, पोलीस शिपाई अभिजित ठाणेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली। मिरज येथे पंचशील नगर चौकात विना नंबर प्लेटची मोटारसायकलवरून 2 इसम संशयितरित्या फिरत आहेत। नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज येथील पंचशील नगर चौकात जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता रोडच्या कडेला बातमीप्रमाणे 2 इसम विना नंबर प्लेट मोटारसायकलीसह थांबलेले दिसले। तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्यांचं नाव व गाव विचारलं। त्यांनी त्यांची नावं 1 जावेद मिरासो मुजावर, वय वर्ष 35, राहणार हनुमान मंदिराजवळ बुर्ली, तालुका पलूस। 2 उमेश रामचंद्र जाधव, वय वर्ष 49, राहणार आंधळी रोड, पलूस अशी सांगितली आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता काही दिवसापूर्वी गुरुवार पेठ मिरज येथून रात्रीच्या वेळेस सदरची मोटारसायकल चोरी केली होती। ती मोटारसायकल विक्री करण्यासाठी या ठिकाणी आलो असल्याची कबुली दिली। त्यांना आणखी विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सांगितलं की गेली 7 ते 8 महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटारसायकली चोरी केल्यात। त्या मोटारसायकली आम्ही मिरज येथील कृषी बाजार समिती मिरजमध्ये बंद अवस्थेमधील सिटी सर्वे ऑफिसच्या मोकळ्या जागेत ठेवल्या आहेत। त्या मोटारसायकल विक्री करायच्या आहेत म्हणून त्यातील एक मोटारसायकल घेऊन ते विक्रीकरिता आलेस लागलीच 2 पंचासमक्ष नमूद 2ही ठिकाणांचा पंचनामा करून एकूण 6 मोटारसायकली ताब्यात घेऊन तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला। सदरच्या मिळालेल्या मोटारसायकलींबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता मिरज शहर पोलीस ठाणे, विटा पोलीस ठाणे, शिराळा पोलीस ठाणे, कराड शहर, सातारा पोलीस ठाणे, कराड ग्रामीण, सातारा पोलीस ठाणे, शिरोळ, कोल्हापूर पोलीस ठाण्यास मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। सदर गुन्ह्यातील आरोपी जावेद मिरासो मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पलूस पोलीस ठाण्यास मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।